आज मी बनवून दाखवणार आहे वांगीचं भरीत। तर इथे मी सर्वात अगोदर 4 ते 5 मोठी वांगी मस्त बारीक कट करून घेतली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवली आहे जेणेकरून ती काळी पडणार नाही। आता इथे एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले। तेल छान तापल्यानंतर आपण राईचा तडका देणार आहोत। त्यानंतर थोडेसे जिरे यामध्ये टाकायचे आहेत। जिरे टाकून झाल्यानंतर हळद टाकायची आहे आणि आता थोडंसंच मीठ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कारण नंतरही अजून मीठ आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर मी इथे आता जी वांगी बारीक कट करून घेतली होती ती वांगी याच्यामध्ये टाकली आहे। ही सर्व टाकलेली वांगी आपण छान आता या तेलामध्ये टाकलेल्या हळद मीठ मध्ये मस्त मिक्स करून घेऊया जेणेकरून त्यामध्ये असलेलं हळद आणि मीठ हे सगळ्या वांगीला मस्त लागेल। आणि ही वांगी आपल्याला आता वाफेवरती वाफवून घ्यायची आहे। जवळपास 5 मिनिटांमध्ये ही वांगी मस्त वाफवून निघतात। तर वांगी वाफवण्यासाठी इथे मी यावरती मस्त एक डिश झाकून ठेवते। मध्ये मध्ये आपल्याला हे उघडून बघायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर हे बुडाला देखील लागू शकतो। 5 मिनिटांनंतर वांगी इथे अशा प्रकारची मस्त वाफवून झालेली आहे। आता हे मस्त वाफवून झालेलं आहे आणि आपण आता गॅस बंद करून ह्याला थंड होऊ देऊया। थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे स्मॅशर किंवा चमच्याने किंवा एखाद्या रेने सुद्धा तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता। थोडं जाडसरच ठेवून आपल्याला हे स्मॅश करायचं आहे। मला जर आवडत असेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट देखील ह्याच्यामध्ये स्मॅश केल्यानंतर टाकू शकतात कारण त्याची एक छान टेस्ट या भरीत मध्ये येते। आता इथे आपण लाल तिखट टाकणार आहोत। अगोदर मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपण इथे अजून थोडंसंच मीठ टाकणार आहोत चवीनुसारच आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही वांगीचं भरीत बनवून तर बघा, खात्रीने सांगते तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व एका डिश मध्ये काढून घेऊया आणि त्यावरती मस्त बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकूया। चला तर मंडळी, ही वांगीच्या भरीतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि बनवायला विसरू नका। भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।